मी प्राध्यापक प्रशांत पाटील. माझ्या भारतीय नागरिकांनो, मी प्रथमतः आपला आभारी आहे की माझी आजची जे काही कथा आहे, कथा म्हणजे काय की एक क्रांतिकारी चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर आपल्या जगामध्ये झालेली आहे आणि त्या चळवळीचा संपूर्ण जगाला, संपूर्ण राष्ट्राला एक वेगळीच कलाटणी मिळाली आणि म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या समोर सादर करत आहे. तर चला आपण एका गोष्टीला सुरुवात करू. बघा, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा नावाचा एक प्रादेशिक विभाग आहे आणि त्या मराठवाडा प्रादेशिक विभागामध्ये बीड नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या बीड नावाच्या जिल्ह्यामध्ये एका मुलाचा जन्म होतो. ते खूप गरिबीमध्ये जन्म होतो त्या मुलाचा. त्याचे वडील त्या मुलाचे ऊस तोड कामगार आहे, म्हणजेच ऊस तोडण्याचं ते काम करतात. घरी जमीन फक्त 2 एकर जमीन. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये ते बीड या जिल्ह्यामधून जालना नावाच्या जिल्ह्यामध्ये इथं राहण्यासाठी येतात आणि अशाच गरिबी परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना तो मुलगा छोटे मोठे कामं करतो, समाजाचे छोटे छोटे कामं करतो आणि एक त्यांच्या रक्तामध्ये इमानदारी अशी आहे की आपल्याला आपल्या राष्ट्रासाठी, आपल्याला आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे. या उद्देशानं ते एका पार्टीशी जॉईन सुद्धा होतात. नंतर तो मुलगा मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर ते स्वतःची एक संस्था ओपन करतात. त्या संस्थेचं नाव शिवबा संघटन किंवा शिवबा नावाची संस्था. आणि त्यांच्या एक लक्षात येते की आपला जो मराठा समाज आहे, तर या मराठा समाजातली मुलं नेमके मागे का आहे, तर त्यांना एक क्ल्यू मिळतो आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांना जाणवते त्यामध्ये की आपल्याला आरक्षण नाही, कोणती त्यामध्ये सुविधा नाही आणि परिस्थिती, आर्थिक परिस्थिती गरिबीची असते. त्यांना काम करून शिकावं लागते, ते अभ्यासाला वेळ कधी देतील. तर हा विचार घेऊन त्यांनी विचार केला आणि त्यांनी ठरवलं की आता माझ्या मराठा समाजाला मला आरक्षण द्यावं लागेल. तर त्यासाठी त्यांनी 2014 पासून आपल्याला आरक्षण मिळावं, आपल्या जनतेला आरक्षण मिळावं, त्यांनी मराठा समाजाला मायबाप मानलं. तर यांना आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी 2014 पासून प्रयत्न चालू केले आणि तेव्हा प्रयत्न चालू केले. त्यांनी काही आंदोलन सुद्धा केले, त्यांनी उपोषण वगैरे सुद्धा केले, पण त्यामध्ये सरकारपर्यंत त्यांचा आवाज हा पोहोचू शकला नाही. पण 2023 ते 2024 हे साल उजाडलं आणि तो 2 एकर शेती असणारा मुलगा व एका ऊस तोड कामगाराचा मुलगा जेव्हा 2024 हे उजाडलं, त्यांना अख्ख्या महाराष्ट्रामधून 6 कोटी जनता एका व्यक्तीनं जमा केली आणि 6 कोटी जनतेचाच नाही तर पूर्ण 15 कोटी जनतेचा, महाराष्ट्रवासियांचा विश्वास संपादन केला आणि मराठ्यांसाठी उपोषण चालू केलं. अंतरवाडी गाव आहे आणि त्या जालना जिल्ह्यामध्ये. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 7 कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी असं उपोषण केलं की त्यांनी पाण्याचा थेंब सुद्धा त्यामध्ये घेतला नाही. माननीय जरांगे पाटील साहेबांचं त्यामध्ये त्यांचं एवढी अवस्था बिकट झाली की त्यांना बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यांना चालता सुद्धा येत नव्हतं. अशी सरकारनं त्यामध्ये दखल घ्यायला गेले. तिकडून सीएम साहेबांनी त्यामध्ये सुद्धा फोन केला, तर फोनवर बोलण्याची सुद्धा त्यांची म्हणजे अवस्था नव्हती. एवढं त्यांनी आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी केलं. तर माझा तुम्हाला हा व्हिडिओ सांगण्याचा एकच उद्देश आहे की आपण सुद्धा मनोज जरांगे पाटील साहेबांना एक आदर्श मानलं पाहिजे. एक आदर्श मानून आपण सुद्धा आपल्याला स्वतःसाठी जगायचं नसून आपल्याला राष्ट्रासाठी सुद्धा जगायचं असते. आणि असे जर विचार तुम्ही जर ठेवले तर हे विचार ठेवून आपला राष्ट्र हे विकसित होईल आणि खूप काही त्यामध्ये डेव्हलपमेंट होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये. म्हणून आपण फक्त स्वतःसाठी जीवन जगायचं नाही. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जो स्वतःसाठी जीवन जगत आहे तो जिवंत असूनही मृत आहे, मेलेला आहे. आणि जो मेलेला असून जो दुसऱ्यासाठी जगला त्याच्या आज आपण जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, तर ते दुसऱ्यासाठी जगले याचा अर्थ की त्या जीवन जगत आहे. म्हणून आपण प्रत्येकाचा विचार करायला पाहिजे, कारण मेल्यानंतर आपण सोबत नाही नेत काही. 4 बाय 2 फुटाची किडी तुम्हाला मिळते लास्टला, ते पण तुम्हाला नंतर राख होते आपली. तर अशासाठी आपण आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी, प्रत्येक घटकासाठी कोणताही जाती भेदभाव करायचा नाही. बघा, आपलं मराठा आरक्षण जे चालू होतं तर त्यामध्ये मुसलमान समाजाने सुद्धा आपल्याला खूप मदत केली. SC ST NT OBC या समाजाने सुद्धा आपल्याला खूप काही मदत केली. तर त्यांचे सुद्धा आम्ही मराठा समाजाच्या माध्यमातून, मराठा समाजाच्या द्वारे आम्ही त्यांचे एक आभारी आहे. आणि मनोज जरांगे पाटील साहेबांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं एवढी त्यांची लायकी आहे जस्ट आता.
तर अशा पद्धतीनं त्यांनी खूप काही आपल्या मराठा समाजाला मिळवून दिलेलं आहे. तर आपण सर्व मराठा समाजाच्या माध्यमातून त्यांचा आपण म्हणजे आपण त्यांचे उपकार विसरू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचाच अंश आहे तो, म्हणून मला सांगायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठीच मी बनवत आहे की प्रत्येक मुलाच्या रक्तामध्ये इमानदारी असली पाहिजे. प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक अधिकाऱ्याच्या, प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या रक्तामध्ये आपली प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि काहीतरी देण्याचा प्रयत्न करायचा, फक्त घेण्याचा प्रयत्न नाही करायचा. आपण फ्लॅट घेतो, आपण विविध बिल्डिंग्स घेतो, विविध शेती घेतो, सर्व काही घेतो, ठीक आहे, हे जगण्यासाठी आवश्यक आहे, पण आपण देण्याचा प्रयत्न करायचा. फुटपाथवरती जीवन जगतात लोक, त्यांना जीवन जगत असताना त्यांना घरं नाही राहण्यासाठी, त्याचा कोणी विचार नाही करत. तर हे गोष्ट आवश्यक आहे. फुटपाथवरती राहणारे लोक आहे, गरिबीमध्ये जगतात, जीवन जगण्यासाठी त्यांना एक वेळचं खाण्यासाठी त्यांना मिळत नाही, ते भूक लागते आणि भूक लागली नाही पाहिजे याच्यासाठी गोळ्या घेतात. आणि काही व्यक्ती अशा आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये की भूक आपल्याला लागते वारंवार, त्याच्यासाठी त्या भूक लागण्यासाठी गोळी घेतात आणि ते भूक न लागण्यासाठी गोळी घेतात. तर याचा अर्थ आपण दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे आणि तेव्हाच आपण चांगलं जीवन जगू शकतो आणि आपलं राष्ट्र हे विकसित होईल. असं देण्याची भावना आपली लागली पाहिजे. स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तर यांनी आपल्या राष्ट्राला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठीच मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्या, प्रत्येक विद्यार्थ्याने हा आपल्या हृदयामध्ये घ्या, हृदयातून आपल्या ब्रेनकडे द्या आणि ब्रेनला इन्स्पायर करून आपण आपल्या समाजासाठी, आपल्या राष्ट्रासाठी काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही अधिकारी बना, तुम्ही लोकप्रतिनिधी बना, तुम्ही MLA बना, तुम्ही MP बना, तुम्ही मंत्री बना, पण आपला एकच उद्देश आहे की आपल्याला आपल्या राष्ट्रामध्ये प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा आहे. ठीक आहे, तसं जरांगे पाटील साहेबांनी आता केलेलं आहे. आता त्या माणसाची लायकी अशी आहे की तो माणूस, तो व्यक्ती आपल्या महाराष्ट्र राज्याचा CM मुख्यमंत्री बनण्याची लायकी आहे, 5वी पास. ठीक आहे, तर शिक्षणाला महत्त्व नाही, मेन म्हणजे तुमच्या रक्तामध्ये इमानदारी, काहीतरी देण्याचा प्रयत्न पाहिजे, जसे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. ठीक आहे, तर यांनी केलं तशा प्रकारे आपल्याला पण करायचं आहे. मी इथं थांबतो आता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुम्ही कमेंटला मला हे कळवा, तुम्हाला कशा पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे, तो व्हिडिओ सुद्धा आपण त्यामध्ये बनवू. ठीक आहे, तर जरांगे साहेबांचं आपण त्यामध्ये अभिवादन करू. ओके, आणि त्यांना दीर्घ आयुष्य लागो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं जे व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी इथं संपवतो. जय हिंद, जय भारत.